नमस्कार, आपण पाहतात लोकशाही हक्क न्यूज चॅनल। शहादा पोलीस प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत अवैध विदेशी मद्य व्यवसायावर मोठा प्रहार केलाय। शहादा डीबी पथकाने प्रकाशा परिसरात विदेशी दारूने भरलेला कंटेनर पकडून तब्बल 90,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक अश्विनी सानप मॅडम तसेच शहादा पोलीस स्टेशनचे हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली। या कारवाईमध्ये एपीआय संदीप वाघ, एएसआय चंद्रकांत देसले, पोलीस हवालदार दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावडे आणि कपिल मंदिर या पथकातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच यापूर्वी अवैध विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यावरही छापा टाकण्यात आला होता। या कारवाईत मोठ्या प्रमाणात विदेशी दारूच्या बाटल्या, विविध ब्रँड्सचे स्टिकर्स, रिकाम्या बाटल्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले होते। या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या सलग कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लोकशाही हक्क न्यूज चॅनल संचालक प्रदीप चौधरी।